संत गजानन अभियांत्रिकीमधील संशोधनाला मिळाले तब्बल 11 पेटंट. एकाच वेळी असे पेटंट मिळवणारे संत गजानन ठरले पहिलेच महाविद्यालय. सर्व स्तरातून होत आहे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक. गडिंग्लज तालुक्यातील महागाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संशोधनाला भारत सरकारकडून तब्बल 11 पेटंट प्राप्त झालेत. नुकतंच पेटंट प्रबंधक कार्यालयाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालंय. एकाच वेळी महाविद्यालयाला 11 पेटंटच्या नोंदी मिळण्याची पहिलीच घटना आहे. यामुळे सर्व स्तरातून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतोय. यामध्ये प्राध्यापिका अचला नारायणकर यांच्या गार्बेज लेव्हल मॉनिटरिंग बिन आणि हँड गेस्टर रेकॉग्नायझिंग डिव्हाइस, प्राध्यापक अमरसिंह फराकटे यांच्या ट्रॉली विथ लोड मेजरिंग सेन्सर आणि डिसइफेक्टिंग रोबोटिक डिव्हाइस, प्राध्यापिका पद्मिनी सन्माने यांच्या स्मार्ट क्लासरूम मॉनिटरिंग डिव्हाइस, प्राध्यापक सचिन मातले यांच्या स्मार्ट प्रिंटिंग अँड बाइंडिंग डिव्हाइस, प्राध्यापक रमेश बमनकट्टी यांच्या ब्रिक स्पीकिंग अँड प्लेसिंग मशीन, प्राध्यापक सचिन चौगले यांच्या बांबू स्टिक्स अँड स्ट्रीप मेकिंग मशीन, प्राध्यापक सिद्धगोंडा जबडे यांच्या होम बायोडिझेल प्रोडक्शन मशीन, प्राध्यापक शिवलिंग स्वामी यांच्या स्मार्ट पोल्ट्री फार्म मॅनेजमेंट सिस्टीम, डॉक्टर विरेश कुमार मठड यांच्या प्रोडक्ट डिझाईन अँड परफॉर्मन्स अनालिसिस ऑफ केसीएल अँड केबीएल लॅबोरेटरी किट यांच्या संशोधन प्रकल्पाचा समावेश आहे. सर्व प्रकल्प अंतिम वर्ष विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांच्या संयुक्त संकल्पनेतून साकारलेले आहेत. दरम्यान ज्ञान आणि तंत्रज्ञानातील कल्पक संशोधनाला अधिक प्रोत्साहन मिळावं यासाठी शिवाजी विद्यापीठ लीड महाविद्यालयाअंतर्गत पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट या विषयावर कार्यशाळा पार पडली. प्राचार्य डॉक्टर संजय सावंत, समन्वयक डॉक्टर अमोल माने यांच्यासह संस्था अध्यक्ष अॅडव्होकेट अण्णासाहेब चव्हाण, विश्वस्त डॉक्टर संजय चव्हाण, डॉक्टर यशवंत चव्हाण, अॅडव्होकेट बाळासाहेब चव्हाण यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं.